नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी त्याचबरोबर पालक आणि सर्व शिक्षकांना या सर्वांचं मी आभार मानतो. आणि या ठिकाणी आज मी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचा हस्ताक्षर कशा पद्धतीचं असावं याविषयी मी थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ 100% आवडणारच आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या की आपण अक्षर काढताना कोणत्या चुका करतो. मी चुका पण दाखवणार आणि आपल्याला अक्षर कसं काढायचं या संदर्भात पण थोडं मार्गदर्शन करणार. बरं, सर्वप्रथम आपण काय करू, कॅपिटल लेटर कसं लिहायचं, कॅपिटल लेटर कशा पद्धतीने लिहायची ह्या कॅपिटल लेटर संदर्भात पहिल्यांदा मार्गदर्शन करू. आणि मग स्मॉल लेटर, दोन्ही लेटर. आणि नंतर मग मी म्हणजे हे अगोदर मी 4 लाईनची जी नोटबुक असते तुमची विद्यार्थी मित्रांनो ऐका, ही 4 लाईनची नोटबुक आहे बघा. उदाहरणार्थ 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन, 4 लाईन. 4 लाईनमध्ये कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर मी तिथंच त्याच्या सोबतच लिहिणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला ही 4 लाईनची जी काही कॅपिटल आणि स्मॉल लेटर हे लिहून झाल्यानंतर ही लेटर वर जाणारी कोणती, वरच्या 3 लाईनमध्ये कोणती, मधल्या 2 लाईनमध्ये कोणती आणि खालच्या 3 लाईनमध्ये कोणती याविषयी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. ठीक आहे, तरी पहा इकडे लक्ष द्या. बघा आता कॅपिटल लेटर बघा मी काय म्हणतोय, कॅपिटल लेटर 1 2 3 वरच्या 3 लाईनमध्ये असतात. मी काय म्हणतोय लक्ष द्या बरं का, कॅपिटल लेटर आहे ना, कॅपिटल लेटर हे नेहमी वरच्या 3 लाईनमध्ये असतात. लक्षात येते का मी काय म्हणतोय ते? बघा 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 ही जी कॅपिटल लेटर आहेत ना ती वरच्या 3 लाईनमध्ये असतात. तर मग पहिलं कॅपिटल लेटरचं आपण कामकाज सुरू करून घेऊ. ठीक आहे, कॅपिटल लेटर जे काय आहे त्याचं आपण कामकाज पूर्ण करून घेऊ. आता कॅपिटल लेटर पहा, इकडे बघा, इकडे बघा. आता ये काढायचं बघा, मी वरती इथं पॉईंट घेतो ये, आणि खाली काय करतो बरोबर इकडे बघा, इकडून अशी तिरकी लाईन आणि इकडे अशी तिरकी लाईन. ठीक आहे, आणि याच्यावरती हा ये. ठीक आहे, ये झाला. बरं बरं बरं, आता बी पण कॅपिटल काढून घेतो. सरळ उभी रेष, सरळ उभी रेष. आता तुम्ही हे काढताना कसं काढता ती मी तुम्हाला इथं बाजूला काढून दाखवतो. तुमचा हे कसा आहे लक्ष द्या, तुमचा हे कसा असतो बघा. तुम्ही हे काढायला जाता आणि हे काढत असताना कुणीतरी असा इकडंच असाच काढता, कोणी असाच काढता. अरे ही काय पद्धत आहे का? नाही, हे चुकतंय. म्हणजे आपल्याला हे काढत असताना सरळ काढायचं आहे. ठीक आहे, बघा ही सरळ रेषा, ही सरळ रेषा, रेषा सरळ असल्या बी बघा, बीची सरळ लाईन काढली. बघा इथली जी मधली लाईन आहे इकडे बघा, वरून यायची मधल्या लाईन पासून इथं अर्धा गोल उजव्या बाजूने, अर्धा गोल पुन्हा उजव्या बाजूने. कसं वाटतंय बी, कसं वाटतंय बी? पा हा बी अशा पद्धतीने असला पाहिजे. बरं सीचं कसं आहे बा, सी अशा पद्धतीने सी असला पाहिजे. डी पा असा हा डी असला पाहिजे. ठीक आहे, डी ई सरळ उभी रेष मारा. सरळ म्हणतोय, तुम्ही काय करता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काढत असताना कुणी अशी तिरकी रेष काढतो, झाला असा चूक. हे असं नाही ना चालत, आपल्याला असं चालत नाही. जे की चूक आहे, जे की चूक आहे. तुमच्या लक्षात येतं का मला काय म्हणायचे ते? हे आपण काढत असताना आहे ना, ही काढायचं म्हणलं तर असं थोडा तिरका होणार, कुणाचा कसा होणार, असं नाही काढायचं. काय गडबड आहे का आपल्या मागं? अजिबात गडबड नाही. अगदी शांततेने तुम्हाला जे काही करायचे ना अभ्यास तू शांततेने करायचा असतो. पहा मग मी काय म्हणतो, पहा हा डी झाला. आता हीच बघा सरळ रेष मारा, झालं. ही जेवढी इकडे हिची एवढी लांबी आहे तेवढीच इकडे पण तशीच ही असा. ठीक आहे, म्हणजे पहा ही असा. एफ बघा सरळ, आणि ही जेवढी वरून बाहेर काढली आपण तेवढीच इथं पण एफ जी बघा. जी कसा काढा, बरीच मुलं जी काढताना चुकतात. अहो जी काढणं तर एवढा सोपा आहे ना. पहा लक्ष द्या, अगोदर सी काढायचा. सी काढणं तर सोपं आहे का नाही मला सांगा? सी काढणं तर सोपं आहे. आणि सीच्या पोटामध्ये टी काढायचा ना. आता सीच्या पोटामध्ये टी काढायचं म्हणजे असं टी काढायचं आहे. सीच्या पोटामध्ये टी काढायचं म्हणजे कसं काढायचं लक्षात येतो का तुमच्या? बघा किती सोपं आहे. हा अगोदर सी काढला आणि सीच्या पोटामध्ये असा, सीच्या पोटामध्ये असा टी काढला, झाला ना जी. किती सोपं आहे, किती सोपं आहे. आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे, चला पुढे जाऊया. ए झाला, बी झाला, सी झाला, डी झाला, ई झाला, एफ झाला, जी झाला. आता एच कडे जाऊ आपण. एच कडे आता एच बघा कसा, ही सरळ रेषा मारणं हे लय पहिलं महत्वाचं आहे. सरळ, ही पण सरळ रेष आणि ही पण सरळ रेष. एच झालं. तुम्ही काय करता, तुम्ही करता काय ते पहा. तुमच्या चुका होत असताना अशा होतात, अशी वाकडीच रेष मार, असंच काढ. अरे ही काय पद्धती का? नाही ना. आपल्याला जर व्यवस्थित अक्षर यायचं असेल तर रेषा पहिला सरळ काढता आले पाहिजे. रेषा पहिला सरळ काढतात. आडवी लाईन आणि उभी लाईन, व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन, ह्या ज्या उभ्या लाईन आणि आडव्या लाईन आहेत ना ह्या एकदम परफेक्ट असल्या पाहिजे. ठीक आहे, तर आता पहा आपला जी झालाय. आता जी नंतर काय काढला, एच काढला. एच नंतर काय काढणार आहे? आय. आता आय कसा काढायचा बघा. आय हे बघा, सरळ एक उभी रेष आणि खालून आणि वरून आडवी. आय. जे बघा, जे कसा काढतोय, जे काढत असताना लक्ष द्या वरच्याच 3 लाईन मध्ये बरं का. इकडे बघा जे.
आणि वरती असा आडवा दांडा, इथे पण आडवा, इथे पण आडवा, एच जे, जे नंतर एच कसा काढायचा, एच एच बघ, जे ए बी सी डी एफ जी एच आय जे के, के नंतरचा, सॉरी एच नंतर काय, जी नाही, जी नंतर एच असतो, बर बर, एच आय जे, जे नंतर कोणाचा नंबर आहे रे, के चा नंबर आहे, के के. आता सरळ लाईन काढली बघा, इथून लक्ष द्या, इथून खाली असा आणि इथून वरती पण असाच तिरका, इकडे लक्ष द्या, हा जेवढा खालून जेवढा बाहेर आला तेवढाच वरून बाहेर, नाही तर आपलं काय होतं, आपण काढत असताना आपली चूक बघा, हे एक इकडं एक इकडं, असं काय ही पद्धत आहे का, नाही, चूक चूक चूक, असं नाही काढायचं, पण असं नाही काढायचं बघा, मी काय म्हणतोय, किंवा खालून असं जास्त लांब वरून असं, हे काय पद्धत आहे का, नाही, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, तुमच्या लक्षात येत असेल पा, हे चुकीचं आहे. मग काय करणार, के झाला, आता यल कसा काढायचा पा, यल यल सरळ उभी रेष, सरळ उभी रेष आणि खालून यल. आता यम कसा काढायचा बघा, यम सरळ उभ्या दोन रेषा मारून घ्या, सरळ उभ्या दोन तर रेषा मारता येते, ठीक आहे, दोन उभ्या रेषा मारल्या, त्यानंतर पहा, त्यानंतर इथं मध्ये पॉईंट घेतला, ठीक आहे, इथं मध्ये पॉईंट घेतला, आता वरून तिरका असा इकडे घ्यायचा आणि वरून उजव्या बाजूने पण तिरका असा घ्यायचा, झालं ना यम, आलं की लक्षात तुमच्या यम कसा काढायचा, बर बर बर. आता यम झाला, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. आता नंतर नंबर एनचा, एन कसा काढायचा बघा, इथं पण सरळ दोन उभ्या रेषा मारायच्या, ही एक उभी रेष ही एक उभी रेष, ठीक आहे, ही एक उभी रेष आणि ही एक उभी रेष. आता एन झाला, आता एनला इकडून बघा, डावी जी लाईन आहे ना त्याच्या वरच्या बाजूने उजव्या लाईनच्या खालच्या बाजूला जोडायचं असं तिरकं, पण सरळ जोडायचं बरं का रे, सरळ जोडायचं बरं का. तुम्ही काय करणार बघा, काही लोक कशी करतात बघा, असं इथंच मध्ये जोडणार, चूक चूक, असं नाही करायचं, असं नाही करायचं. हे तुमच्या लक्षात येत असेल की आपण काय चुकतो, चुकायचं नाही, शांततेत होऊ दे, काही गडबड नाही. एन एन, आता एन झाला, एल एम एन ओ, ओ कसा काढायचा बघा, लक्ष द्या, एकदम गोला करा, एकदम गोला. पी, पीचं कसं आहे पा, पी साठी सरळ उभी रेष, ओके. आता जो वरच्या दोन लाईन आहेत ना, दोन लाईन, इथं अर्धा चंद्र डावीकडे तोंड केलेला काढायचा, पी पी. बघा माझं खाली नाही येत आणि वर नाही येत, तुम्ही काय करता, ह्या चार लाईनी समजा 1 2 3 4 लाईनी, मग तुम्ही पी काढताना काय करणार, तुम्ही तुमची चूक बघा काय होते, अशी रेष मारता खाली गाठाली, अरे किंवा काय 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 करणार, असं का, हे नाही करायचं, हे तुम्ही नीट लक्ष द्या. बघा हा अर्धा चंद्र वरच्या दोन लाईन मध्ये हा असा आहे, हे पूर्ण लाईन आहे, बर बर बर. ह्या ज्या आडव्या लाईन आहेत त्या पहिल्या 3 लाईन मध्ये आहेत बघा, ह्या 2 आडव्या लाईन, ह्या लाईनवरून ही लाईन आहे, हा टी बघा, टी जीच्या पोटात टी काढलाय म्हणजे आपलं सीच्या पोटात टी काढला म्हणजे जी झाला. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या नीट बघा, जरा नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. आता पुढे काय, पी झाला, पी नंतर क्यू काढायचा आहे, क्यू. आता क्यू कसा काढणार बघा, ओ पी क्यू, क्यू गोल काढला, ठीक आहे, क्यू. आता क्यू इकडे बघा गोल काढला आणि इथून हे जे बरोबरचं चिन्ह आहे ना, बरोबरचं चिन्ह आपण असं काढतो, तसं न काढता असं खाली काढायचं, असं खाली काढायचं, ठीक आहे, झालं क्यू. आता आर बघा, आर कसा काढायचा आहे, सरळ उभी रेष मारली, सरळ उभी रेष मारली आणि त्यानंतर असा अर्धा चंद्र इकडे, फक्त हे जेवढं पोट बाहेर आलं, हा चंद्र जेवढा बाहेर आला ना तेवढ्याच लाईनला इथं खाली पॉईंट करायचा, याच्या सरळ, आणि इथून आर अशा पद्धतीने आर आला पाहिजे, अशा पद्धतीने आर आला पाहिजे. येते लक्षात तुमच्या सगळ्यांच्या, ठीक आहे. आर झाला का, आता यसचा नंबर आला. आता यस कसा काढायचा बघा, यस काढणं तर लय सोपं आहे. बघा पहिल्यांदा आहे ना, उजवीकडे तोंड केलेलं वरच्या 2 लाईन मध्ये सी काढायचा, उजवीकडे तोंड केलेलं वरच्या 2 लाईन मध्ये सी काढायचा. बघा हा सी काढला, सी काढला. आता नंतर काय करायचं, ह्याच्या उलटा सी काढायचा, म्हणजे झालं याला जोडून सी काढायचा, झालं ना, व्यवस्थित झालं पाहिजे. येस झालं, ओ पी क्यू आर एस. नंतर टी, टी तर लय सोपा आहे बघा, टी कसा काढायचा आहे, वर आडवी रेषा आणि बरोबर मध्य भागातून सरळ लाईन मारायची, सरळ रेष घ्यायची, टी ओ पी क्यू आर एस टी. यू, यू बघा कसा काढायचा आहे, यू कसा काढायचा आहे पहा, अशा पद्धतीने यू. हे बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, इकडे लक्ष द्या. ह्या 4 लाईन आहेत, 1 2 3 4, 4 लाईन वाली नोटबुक आहे. याच्यात तुमचं काय होतं, यू काढायला गेला बघा, वरच्या लाईन मध्ये काढायचं ना, चालला असं. अरे ही काय पद्धती, अरे काय करायचं बघा, मी हा यू बरोबर 3ऱ्या लाईनला टच झालाय आणि इथं लाईनच्या वर नाही गेलेला, इथं तुम्ही वर घालवलाय, किंवा काय काय मुलं असे वर न टेकवतात असे खाली काढणार, काय ही पद्धत आहे, असं नाही काढायचं, असं नको आपल्याला, हे चुकलंय ना, हे चुकलंय ना आपलं, हे चुकलंय ना, लक्षात येते का तुमच्या मी काय म्हणतोय, हे चुकीचं आहे. बरं यू झाला, ओ पी क्यू आर एस टी यू. आता व्हीचा नंबर आला, ठीक आहे. व्ही कसा काढायचा बघा, इथं बरोबर मध्ये बघा असा पॉईंट घेतला, वर 2 पॉईंट घेतले समजा असे, म्हणजे कसे, हा जो इकडे बघा हे जे 2 पॉईंट आहेत ना, हे 2 पॉईंट त्याच्या बरोबर मध्ये बघे खाली असा 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 व्ही. सुरुवातीला तुम्हाला त्रास होईल, सुरुवातीला मी म्हणतो तुम्हाला त्रास होईल, पण नंतर हळूहळू प्रयत्नाने मात्र हे 100% तुम्हाला चांगल्या पद्धतीने काढता येईल. बरोबर आहे का नाही रे मुलांना, बरोबर आहे ना.
हा मग लक्ष द्या जरा तुम्ही. बघा बघा व्ही झाला, यू व्ही, डब्ल्यू, डब्ल्यू कसा काढणार बघा आता. डब्ल्यू, डब्ल्यू तर लई सोपं आहे बघा. सरळ उभी रेष मारायची, सरळ, आणि परत दुसरी एक सरळ उभी रेष मारायची. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचं बघा, इथं जी मधली लाईन आहे, मधली, या मधल्या लाईनला इथून खालून असं वर जोडायचं आणि इकडून पण असं जोडायचं. चला डब्ल्यू. किती छान वाटतंय बघा बरं डब्ल्यू. डब्ल्यू नंतर एक्स, एक्स कसा काढायचा बघा. बघा इकडून तिरकी आणि इकडून पण तिकडे बघा, ही जी आहे तिच्या सरळ वर यायचं आणि हिच्या खाली बरोबर सरळ पॉईंट घ्यायचा. झालं झालं बरोबर. इथं मध्ये इंटरसेक्ट झाले पाहिजे एकमेकांना या दोन लाईन, एक्स यू व्ही डब्ल्यू एक्स. आता वाय कसा काढायचा बघा. वाय, वाय काढताना सर्रास मुलं चुकतात, सर्रास. मी तर म्हणतो जवळजवळ जवळजवळ 40% मुलांचं हे चुकतो वाय काढायचा. जवळजवळ मी म्हणतो 40% मुलांचा वाय. आता वाय कसा काढतात बघा. वाय मुलं काढायला गेली का नाही, इकडे लक्ष द्या पोरांना. हे बघा असा आणि असा तिरकाच काढतात. अहो हा काय कॅपिटल लेटर आहे का? कॅपिटल नाही, हा स्मॉल झाला ना असा तिरका. मी दाखवतो तुम्हाला स्मॉल लेटर पण कसा असतो तो दाखवणार आहे. पहा लक्ष द्या जरा. बघा बघा मी काय करतोय, लक्ष द्या. आता जर वाय काढायचा कॅपिटल वाय, सगळी लेटर कॅपिटल चालू आहे बघा, तिरकी आणि इकडून पण तिरकी. पण ही जी खाली येणारी रेषा आहे ना, ही सरळ उभी पाहिजे, सरळ उभी. लक्षात द्या. वाय असा पाहिजे, वाय असा पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, मी परत तुम्हाला दाखवतो, लक्ष द्या नीट जरा. म्हणजे असा व्ही काढायचा इथं व्ही, आणि सरळ उभी रेषा काढायची, सरळ उभी रेषा काढायची. बर वाय झाला, एक्स वाय. आणि झेड. आता झेड बघा, इथून एवढा एक अंतर घेतो, खाली पण असं एवढं अंतर, म्हणजे समान रेषा पाहिजे, समान लांबीच्या दोन रेख काढायच्या. ही एक रेष आणि ही एक रेष. आता उजव्या बाजूने खालच्या रेषेला डावीकडून जोडून घ्यायचं असं डाव्या बाजूला. म्हणजे कळलं का? हे बघा अशा पद्धतीने झेड झाला मित्रांनो. आलं लक्षात? आता ही झाली कॅपिटल लेटर. ठीक आहे. आता स्मॉल लेटर संदर्भात आपल्याला कशा पद्धतीने ते स्मॉल लेटर काढायचे याविषयी मी तुम्हाला थोडं मार्गदर्शन करतो. आता याच्यातच मी याच्या सोबत स्मॉल लेटर काढतो बरं का. बघा आता तिथं लई सोपी असतात. बर आता मी तुम्हाला एक सांगू का सोपी आयडिया माझी. बघा माझी सोपी आयडिया. आता वरच्या 3 लाईन मध्ये कोणते, खालच्या 3 लाईन मध्ये कोणते, हे बघा वरच्या 3 लाईन मध्ये लक्ष द्या बरं का. वरच्या 3 लाईन मध्ये कोण असतात, तर वरच्या 3 लाईन मध्ये BDFHKLT असतं. BDFHKLT. बघा मी काय म्हणतोय पुन्हा नीट लक्ष द्या. बघा मी इथं लिहून ठेवतो वाटलंच तर. वरच्या 3 लाईन मध्ये, वरच्या 3 लाईन मध्ये कोण असतं, वरच्या 3 लाईन मध्ये BDFHKLT. म्हणजे असं पाठच करून टाकू ना, मी पाठच करून टाकतो ना. कसं BDFHKLT. तुम्ही पण पाठ करा माझ्यासोबत. चला BDFHKLT. हो BDFHKLT. ती वरच्या 3 लाईन मध्ये असतात. वरच्या. आता ह्याचा फायदा आपल्याला इथं थोड्या वेळाने होणार आहे. मी तुम्हाला दाखवतो ते कसं ते. बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं का. तुमचा याच्यातून 100% अक्षर कसं असावं या संदर्भात 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मध्ये हा व्हिडिओ पॉज करू नका. मी तर सांगेल की पालक जर पाहत असतील, पालकांनी सुद्धा मुलांना सांगा ह्या अशा पद्धतीने असतं बाबा, हे BDFHKLT वर असतं. मग आता खाली कोणती असतात, खाली बघा खालच्या 3 लाईन मध्ये कोणती अक्षर असतात, खालच्या 3 मध्ये. मग मी तुम्हाला हे दाखवल्यानंतर कळलंच खालच्या 3 लाईन मध्ये कोणती अक्षर असतात. खालच्या 3 लाईन मध्ये बघा, खालच्या 3 लाईन मध्ये कोणती अक्षर असतात, किंवा खालच्या 3 रेषेमध्ये कोणते असतात, तर ते लय सोपं आहे. GJPQI. अरे GJPQI येतं लक्षात तुमच्या. ठीक आहे. मग आता बघा खालच्या 3 लाईन मध्ये कोणते असतात बघा, GJP Q आणि Y. ही जी अक्षर आहेत ना, ही खालच्या 3 रेषेमध्ये असतात. बघा मी काय म्हणतोय, GJPQI खालच्या 3 रेषेमध्ये असतं, आणि BDFHKLT वरच्या 3 लाईन मध्ये असतात. मग आता चला सुरू करतो. आणि मग उर्वरित मग राहिलेली कुठं असतात, अहो राहिलेली ना वरच्या 3 लाईन मध्ये असतात ना, खालच्या 3 लाईन बरोबर मधल्या 2 लाईन मध्ये असतात. सर ही वरची 3 लाईन आणि खालची 3 लाईन काय भानगडी, ती एकदा समजून सांगा. इकडे बघा आता वरून मोजायची, वरून 1 2 3 म्हणजे वरच्या 3 लाईन म्हणजे वरच्या 3 लाईन. इकडे बघा म्हणजे हे 1 2 3 हे जे 3 लाईन आहेत वरच्या, हे BDFHKLT हे वरच्या 3 लाईन मध्ये येणार. बर म्हणजे आता नंतरचा पुढचा मुद्दा काय बघा. आणि GJPQI कसं होतं, तर GJPQI आपलं
काय ठरले खालच्या 3, मग खालून मोजा ना 3 लाईन. तुमच्या लक्षात येते का मला काय म्हणायचे बघा. म्हणजे ना ह्या खालच्या 3 लाईन GJPQ आहे का 1 2 3 ह्या खालच्या 3 लाईन मोजायच्या तुम्ही. तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचे ते. ठीक आहे बघा आता इकडे बघा माझ्याकडे बघा. ये आता बघा ये. आता इथं तुम्हाला कुठे हे दिसतोय का? म्हणजे याचा अर्थ ह्याच्यामध्ये जे लेटर नाही आहेत, ह्याच्यामध्ये जे लेटर नाही आहेत ती लेटर आहेत ना मधल्या 2 लाईन मधली आहेत. मधल्या 2 लाईन मध्ये आहेत. म्हणजे कसं बघ आता हा ये ह्याच्यात दिसतोय का कुठं? नाही. म्हणजे वरच्या 3 लाईन मध्ये पण नाही, खालच्या 3 लाईन मध्ये पण नाही. मी वरच्या 3 लाईन मधली पण सांगितलेत, खालच्या 3 लाईन मधली पण सांगितलेत ना. तुमच्या लक्षात येते का मला काय म्हणायचे? वरच्या 3 लाईन मधली पण सांगितलेत आणि खालच्या 3 लाईन मधली पण सांगितलेत ना. आता मग हे कुठे येते? ह्याच्यात कुठंच नाही. येते ह्याच्यात कुठंच नाही. म्हणजे हे काय होईल? हा मधल्या 2 लाईन मध्ये ये बघा ये कसा काढलाय. बर इकडे बघा वरच्या लाईनला पण टच झाला, खालच्या लाईनला पण टच झाला. अशाच पद्धतीने पाहिजे. ये बी कसा काढायचा? सरळ उभी रेष. हा आणि खालचं जे तोंड मधल्या 2 लाईन आहेत ना तिथून उजव्या बाजूने असं अर्धा चिन्ह बी. बर बऱ्याच पोरांना आहे ना बी आणि डी मधला फरक कळत नाही. बी आणि डी मधला म्हणजे बघा त्यांना बी ली म्हणलं की ते असं डी करते. यार काय बीचं तोंड बघ ना. बीचं कॅपिटल लेटरच्या बीचं तोंड कोणाकडे? इकडून ये ना उजव्या बाजूने. मग फक्त एवढंच वरचं पुसलं की बी होतोय ना तयार. काय चुकायची गरज आहे? बी डी मधला फरक काय तुम्ही पोरं येत राव हे नाही मला पटत. अरे बाबा नो बी कसा काढायचा बघा. तुम्ही काय करता? मी तुम्हाला बी काढा म्हणलं बघा. लहान मुलांना मी 2री 3रीच्या 4थीच्या 5वीच्या मुलांना जेव्हा सांगतो अरे बी काढ म्हणलं की ते कसं काढते? हे असं काढते. हे काय काढायची गरज आहे? तुला एवढं तर माहिती आहे ना कॅपिटल बीचं तोंड उजव्या बाजूने असतं. अजून किती सोपं आहे ना. इकडे बघा हा जो आहे ना ह्याचं इकडून हे उजव्या बाजूने गोल येतं फक्त अर्धाच खालचा गोल काढायचा झाला ना बी. काय चुकायची कारण आहे का? बी डी मधला फरक. ठीक आहे द्या लक्ष इकडे. चला बी काढला. आता सी कसा काढायचा? सी इकडे बघा. सी ह्याच्यात आहे का रे कुठं? आपलं ठरलं होतं बघा बी वरच्या 3 लाईन मध्ये म्हणून बी वरच्या 3 लाईन मध्ये आला का नाही बघा बरं. बी वरच्या 3 लाईन मध्ये बी. आता सी त्याच्यात कुठंच नाही म्हणजे मधल्या 2 लाईन मध्ये. मधल्या 2 लाईन मध्ये सी येतोय का? लक्षात येतोय का तुमच्या? अहो हा सी आहे ना ह्या कुठंच नाही बघा ना. वरच्या 3 लाईन मध्ये कोण असतं? BDFHK. हा मी बी वरच्या 3 लाईन मध्येच काढलाय पण सी ह्याच्यात इथं पण नाही इथं पण नाही म्हणजे सी मधल्या 2 लाईन मध्येच असणार ना. ABCD. आता डी बघा ना वरच्या 3 लाईन मध्ये. डी वरच्या 3 लाईन मध्ये. बर आता मला सांगा बीचं तोंड इकडून होतं तर डीचं तोंड कुठून येईल? हे उजव्या बाजूने चंद्र होता तर हे डाव्या बाजूने येईल. येतंय का नाही इथे लक्षात? येतंय का नाही इथे लक्षात? कळतंय. अगदी 10वी पर्यंतच्या मुलांना जरी तुमचं अक्षर खराब असेल तरी अशा पद्धतीने कोण वर जातो कोण खाली जातो याचं बेसिक नॉलेज असलं पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. कळतंय का? बर आता डी झाला. आता ई बघा. ई काढताना बऱ्याच लोकांची तारांबळ होते. हे असं बारीक गोल काढायचं हे असं मोठं थोबाड काढायचं काय पद्धत आहे का? किंवा हे असा मोठा गोल काढायचा आणि हे असं काढायचं काय? नाही असं नाही. बघ ई कसा काढायचा? असा बरोबर गोल काढायचा ना असा ई काढायचा. कसा वाटतोय? छान वाटतोय का नाही सांगा बरं. चला पुढे जाऊ. ई झाल्यानंतर एफ कसा काढायचा? आता एफचं काय ठरलंय बघा. एफ वरच्या 3 लाईन मध्ये म्हणजे वरच्या 3 लाईन हे आहेत ना मग वरच्या 3 लाईन मध्ये झाला एफ ई एफ. नंतर जी बघा आपलं काय ठरलंय बघा ना. खालच्या 3 लाईन मध्ये GJPQI अरे BDFHKLT वरच्या 3 लाईन मध्ये काय असतं रे बाळांनो? BDFHKLT खालच्या 3 लाईन मध्ये काय असतो? GJPQI तुमच्या लक्षात येत असेल तुमच्या लक्षात आलं असेल. बर आता मी काय म्हणतो बघा. जी कसा काढायचा आहे बघा. जी कसा काढायचा आहे जी. तर या ठिकाणी जी कुठं काढायचा? खालच्या 3 लाईन मध्ये. चला खालच्या 3 लाईन मध्ये गोल बघा. मधल्या 2 लाईन मध्ये बरोबर इथून इथपर्यंत गोल आणि सरळ खाली रेषा. जेवढं हे बाहेर आहे तेवढंच ही रेषा इकडे आणायची. जी आता एच बघा. एच सरळ उभी रेष खालून सरळ वर जायचं आणि बघा खालच्या मधल्या ज्या 2 लाईन आहेत ना इथं खाली तोंड केलेलं चंद्र एच आय बघा. सरळ उभी रेष सरळ. तुमचा मुद्दा काय चुकतो बघा. तुम्ही आय काढायला लावला अशी तिरकी रेष. अरे काय पद्धत आहे का? चुके नाही लक्षात येते का? बघा हे चुकत आहे आपलं काहीतरी चुकत आहे. म्हणजे बघा आय कसा काढायचा आहे? सरळ उभी रेष. जे खालच्या 3 लाईन मध्ये. ठीक आहे इथं वरती 3 बस. ओके जे के अख्ख्या तुम्हाला सांगतो जवळजवळ 70% 5वी पर्यंतची मुलं 5वी पर्यंत बरं का मी काय म्हणतोय 5वी पर्यंत 70% मुलं हा के काढताना चुकतात.
के काढताना चुकतात. कसा? स्मॉल के सुद्धा असाच काढतात. अरे काय पद्धत आहे तुमची हे चुकीचं आहे. बघा के कसा काढायचा, लक्ष द्या. हे बघ, सरळ उभी रेष मारायची. ठीक आहे. आता मी काय म्हणतो, हा इथून मधून येणार, इथून मधून नाही काढायचा. ही जी इकडे बघा या मधल्या 2 लाईन आहेत का, त्याचा मिड पॉईंट घ्यायचा, त्याचा मिड पॉईंट घ्यायचा. नीट लक्ष द्या. हा के इथून तिरका खाली आणि इथून, म्हणजे हे बघा हा के कसा असतो, असा असतो के. तुम्ही बरीच लोक इथून घेता, इथून या लाईनवरून नाही, चूक. ही जी मधल्या 2 लाईन आहेत त्याच्या मिडलला यायचं आणि मग खाली अशा पद्धतीने के के यल बघा, यल सरळ उभी रेष मारली तरी चालते. यमला बघा असं शेपूट असतो वरून डाव्या बाजूने वरती. यम असा असतो, असा बघा, लक्ष द्या नीट. यम बघा वरून खाली आणि असा ना असा. यम नंतर येन कसा असतो, येन पण फक्त उजव्या बाजूचं जे हा खाली तोंड केलेलं चंद्र आहे तेवढा नसतो, म्हणजे हा डावीकडचा यमचाच अर्धा भाग येन झाला. यन ओ कसा काढायचा बघा, ओ अशा पद्धतीने काढायचा. ठीक आहे. पी कसा काढायचा बघा, पी. आता पी आपलं काय ठरलं इकडे नीट लक्ष द्या. हे बघ, जी जे पी क्यू आय, जी जे पी क्यू आय, जी जे पी क्यू आय, जी जे पी क्यू आय. बघा जी जे पी कुठे येईल हे काय ठरलंय, खालच्या 3 लाईन मध्ये ठरलंय ना. पी. आता मी माझे काही विद्यार्थी तिथं समोर, माझ्या क्लासमधले काही विद्यार्थी, ऍक्च्युली माझी ऑफलाईन आपण म्हणजे या ठिकाणी कासुर्डी फाटा या ठिकाणी आपले क्लासेस आहेत. जवळजवळ 100 विद्यार्थी या क्लासला उपस्थित असतात, कारण माझ्याकडे तेवढ्याच जागा शिल्लक आहेत. म्हणजे जेवढ्या बेंच आणि जेवढ्या कॅपॅसिटी आहे तेवढेच आपण 100 विद्यार्थी दरवर्षी आपण क्लासला घेतो. 5वी ते 10वीचे, जवळजवळ 10वीचे आपल्याकडे 50 विद्यार्थ्यांची एक बॅच असते. यावर्षी कसे बसे 2 विद्यार्थी ॲडजस्ट करून 52 विद्यार्थी आपण या ठिकाणी क्लासला घेतलेले आहेत. खरं तर आपले क्लासचे वेटिंगला विद्यार्थी असतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. पण आपण ऑनलाईन माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी हा एक माझा थोडासा एक छोटासा उपक्रम आहे. तरी तुम्ही याच्यातून शिकून घ्या. लक्ष द्या. त्यातले मी काही विद्यार्थी पुढे बोलवणारच आहे तुमच्या समोर, तेव्हा जे येतील थोड्या वेळाने पाहू आपण. अगोदर ही MNOP. आता क्यू कसा काढायचा बघा, क्यू कसा काढायचा लक्ष दे. आता हा जो पी असतो ना, पीच्या नेमका उलटा असतो, उलटा क्यू. म्हणजे सरळ उभी रेष आहे आणि इकडून असा गोल आहे. ह्याला कसा इकडून आहे तसा यायला खाली यायचं नाही बरं का, या रेषेच्या खाली नाही यायचं, हे चुके. म्हणजे कसं, आणि इथून बारीक असं वरती शेपुटकायचं बरं. क्यू आपलं काय ठरलं नीट लक्ष द्या. हो का, PQ खालच्या 3 लाईन मध्ये आला का नाही बघा बरं. पी खालच्या 3 लाईन मध्ये, क्यू खालच्या 3 लाईन मध्ये, आर तर लय सोपं आहे. असा पक्षी उडाल्यासारखा आर काढायचा. झालं आर येतंय का नाही लक्षात. आर झाला. आता येस बघा, येस बघा, ह्या मधल्या 2 लाईन मध्ये इथं अर्धाशी इकडे तोंड केलेलं आणि अर्धाशी इकडे तोंड केलं, झालं येस. बऱ्याच मुलांचा यस काढताना चुकतात. हे असं एकतर मोठं करतात आणि इकडून असं छोटं करतात, नाही तर हे असं आणि हे असं काहीतरी. ही पद्धत अशी आहे का रे, असं नाही रे, चुकतंय रे, असं चुकतंय ना, हे चुकतंय ना. नाही मग काय करायचं बघा, नीट बघा. इकडून बॅलन्स तेवढाच, इकडून बॅलन्स. ठीक आहे. चल 70% विद्यार्थी आपण पाहिलं होतं की 5वीचे के चुकतात. त्यावरती नीट लक्ष द्या बरं का. ठीक आहे. के येस. टी. आता टी बघा, टी म्हणजे आजोबाच्या काठीचा दांडा पण असा किंवा छत्रीचा दांडा म्हणतो ना, तो असा उलटा काढायचा, सरळ घ्यायचा आणि झाला असा आजोबाच्या छत्रीचा दांडा वरती करायचा. म्हणजे अशी छत्री पकडतो ना आपण त्या पद्धतीने. आणि मध्ये ही रेष सरळ असली पाहिजे, खाली करू आला पाहिजे असं. यूला शेपूट असतं बरं का, तिकडे बघा याला शेपूट असतं उजव्या बाजूने. यू झाला. आता व्ही बघा, हे मधल्या 2 लाईन मध्ये असतं का हो, मधल्या 2 लाईन मध्ये याच्यात आहे का बघा ना. वरच्या 3 लाईन मध्ये BDF KLT असतो, खालच्या 3 लाईन मध्ये GJPQ असतो. मग व्ही याच्यात नाही ना, म्हणजे तो मधल्या 2 लाईन मध्ये. म्हणजे ह्याच्यात जे नाही येत लेटर ते मधल्या 2 लाईन मध्ये बघा. ये त्याच्यात आहे का नाही, सी त्याच्यात आहे का नाही, ई नाहीये. म्हणजे हे जे नाही आहेत ते मधल्या 2 लाईन मध्ये असतात. ह्या मधल्या 2 लाईन आहेत मधल्या बघा, वरून एक सोडायचे खालून एक, ह्या मधल्या 2 लाईन मध्ये आहेत. हे उरलेले सगळे मधल्या 2 लाईन मध्ये आहेत. ओके, चला पुढे जातो आता बरं का. यू झाला, व्ही. आता डब्ल्यू बघा, हे बघा, हा एक यू काढायचा आणि हा एक यू काढायचा, म्हणजे डबल काढायचा झाला. डब्ल्यू एक्स वाय. आता बघा, ह्या वाय आणि ह्या वाय मध्ये काय फरक आहे. इथं पण व्हीच काढायचा बरं का, पण मधल्या लाईन मध्ये. पण आपला काय ठरलाय, हा जो वाय आहे ना हा खालच्या 3 लाईन मध्ये असतो, म्हणून इथं वाय काढ. आता लक्ष द्या, ही सरळ रेषा होती, ही सरळ नाही काढायची अशी. ही तिरकी जशी उजव्या बाजूने जशी तिरकी आली ना तशीच पुढे बी कंटिन्यू ठेवायची ना, अशी तिरकी वाढायची व्हायची. कळतंय का नाही कळतंय, येतंय का लक्षात सगळ्यांची. बर वाय झाला. आता शेवटचा जेड बघा, वरून एक इकडे बघा, दोन्ही समानांतर आणि उजव्या बाजूने
पण आता लक्षात आलं असून तुमच्या इकडे बघा BDFHKLT वरच्या 3 लाईन मध्ये बघा BDFHKL आणि T BDFHKLT वरच्या 3 लाईन मध्ये बघा स्मॉल लेटर मध्ये आणि ZJPQY खालच्या 3 बघा GJPQ आणि Y हे खालच्या 3 लाईन मध्ये म्हणजे BDFHKLT वरच्या 3 लाईन मध्ये कोणतं रे BDFHKLT बर खालच्या 3 लाईन मध्ये कोण रे ZJPQY खालच्या 3 लाईन मध्ये कोणते रे ZJP बर आपण इथपर्यंत आलो ठीक आहे काय हरकत नाही. चला आता आपण आहे ना काय करू लक्ष द्या इकडे लक्ष द्या. आता आपण थोडंसं खरं तर कारंडे सर मॉडर्न अकॅडमी आपली ही एक क्लासची ब्रँच कासुर्डी फाटा या ठिकाणी आहे आणि आपण या ठिकाणी कारंडे सर मॉडर्न अकॅडमी नावाने एक नवीनच आत्ता आपण यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे आणि ह्याला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातल्या गोरगरीब विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आवडला तर लाईकसुद्धा करा ठीक आहे. थांबा अजून आपल्याला पुढचं करायचं काय राहिले बघ लक्ष द्या कुणी जाऊ नका लक्ष द्या आपल्याला अजून पुढे कंटिन्यू करायचे बघा. आता ही लेटर आहेत ना ही लेटर सिंगल लाईन वरती कशी लिहायची बघा मी काय म्हणतो बघा ही आता माझी आहे ना सिंगल लाईन वाली नोटबुक आहे बघा ही सिंगल लाईन वाली नोटबुक आहे बघा तुम्ही मी तुम्हाला दाखवतो कसं सिंगल लाईन वाली नोटबुक आहे. इकडे लक्ष द्या जरा हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे बरं का. सिंगल लाईन मध्ये कसं लिहायचं सिंगल लाईन वाल्या नोटबुक मध्ये कसं लिहिणार तुम्ही हे सिंगल लाईन वाली नोटबुक ह्या लाईन रब करतो मी थोड्या वेळ. लक्ष द्या इकडं म्हणजे इकडे बघा मला आता हेच लिहायचंय हाच हे लिहायचं बघा याची उंची डबल आहे म्हणलं डबल तेवढ्याच उंची हे अशा पद्धतीने सिंगल लाईन मध्ये म्हणजे तुम्हाला 4 लाईन वाल्या नोटबुक मध्ये पण जमल. आता बघा हा त्याच्या निम्मा आहे ना म्हणजे यार त्याचा जे फोटो एवढ्याचे म्हणजे हे एवढाचे कळतंय का नाही येते लक्षात ना बघा हे आता बी बघा बी बघा याची आणि बीची उंची समान आहे वरच्या 3 लाईन मध्ये कॅपिटल असं झालं बी आणि स्मॉल लेटर मध्ये कसं येईल बघा ह्याचं जे पोट आहे इकडे बघा ह्याचं जे पोट आहे तेवढंच बर बी आता सी वरच्या 3 लाईन मध्ये म्हणजे एवढी उंची एवढीच घ्यावं लागेल उंची बदलायची नाही बरं का रे उंची बदलायची सी. आता बघा छोटावाला सी नेमका त्याच्या अर्धा आहे दिसतोय का तुम्हाला अर्धा म्हणजे अर्ध्याच लाईन मध्ये आला पाहिजे असा ठीक आहे. सी ए बी सी डी बघा तेवढ्याच उंचीचा आहे डी. आता हा डी वरच्या 3 लाईन मध्ये म्हणजे याच्या एवढाच पाहिजे ना मग बघा डी आला का नाही आला डी ए बी सी डी. आता ही बघा ही 4 झाले अजून 3 बसले पाहिजे कारण 7 बसवलेत आपण ही सरळ उभी रेष ही जेवढी इथून बाहेर आहे तेवढीच इथून बाहेर सगळीकडून सेम ही कॅपिटल ई वरच्या 3 लाईन मध्ये पण स्मॉल लेटर मधला कसा आहे याच्या मध्ये अर्धाचे मधल्या 2 लाईन मग मधल्या लाईन नाही इथून एवढे ही एफ बघ एफ वरच्या 3 लाईन मध्ये कॅपिटल एफ ठीक आहे रेषा सरळ एफ आणि छोटा एफ आपला वरच्या 3 लाईन मध्ये असतो स्मॉल लेटर मधला एफ ही एफ जी. आता जी कसा काढायचा बघा जी लक्ष द्या जरा जी आपलं काय ठरलं जी म्हणजे आधी सी काढायचा आणि सीच्या पोटात बघा आधी सी काढायचा ठीक आहे आणि त्याच्या पोटामध्ये असा टी काढायचा आहे दिसतोय टी जी आणि स्मॉल कुठं असतो रे खालच्या 3 लाईन मध्ये असतो म्हणजे रेषेच्या खाली येईल ना बघा आला रेषेच्या खाली ठीक आहे जी बी सी डी एफ जी एच कसा काढायचा बघा वरच्या 3 लाईन मध्ये रेष चुकली आपली इथून जायला पाहिजे ही 3 नंबरची लाईन असते ही 3 नंबरची लाईन एच बघा एच स्मॉल एच कसा असतो तो पण वरच्या 3 लाईन मध्ये जातो एच आय बघा ह्याच्याच लाईन मध्ये 3 लाईन मध्ये वरती कॅपिटल म्हणलं की सगळी वरच्या 3 लाईन आय बघा आय जे बघा कॅपिटल जे झाला. आता स्मॉल जे कसा आहे ना तो खालच्या 3 लाईन मध्ये म्हणजे बघा इथून वरती अर्धा आणि खालती अर्धा असा इथपर्यंत चला जे
के बघा कसं येईल, के कसं आहे वरच्या 3 लाईनमध्ये, जाऊ द्या वरच्या 3 लाईन एवढीच उंची ठेवावं लागेल, बदलायची नाही उंची के, ठीक आहे. आता स्मॉल के कसा आहे बघा, स्मॉल के हा ह्याचा मिडल पॉईंट कोणता आहे बघा, मिड पॉईंट कोणता इथे आहे, आणि त्या मिड पॉईंटच्या खालचा जो अर्धा भाग आहे त्याचा अर्धा, आणि तिथून खाली तिथून वर के. बर HIJK. आता एल बघा कसा, एल सरळ उभी रेष आडवी एल, ठीक आहे. आता स्मॉल मध्ये कसा येतो, वरच्या 3 लाईन मध्ये तो सरळच रेष असते, झालं एल. आता एम बघा, एम सरळ उभी रेष मध्ये पॉइंट इकडून आणि इकडून जोडणार, झाला एम. आता छोटा एम, याला अर्धाच असतो बघा, नीट लक्ष द्या, अर्धाच असतो मधल्या 2 लाईन मध्ये. आता एन राहिला, चला एन सरळ उभ्या 2 लाईन, आणि इथं स्मॉल लेटर कसा असतो, अर्धाच असतो याच्या बघा एन. हो बघा वरच्या 3 लाईन मध्ये कॅपिटल ओ. आता स्मॉल काय येतो मधल्या 2 लाईन, याच्या अर्धाच आहे ना मधल्या 2 लाईन म्हणल्या. हो पी वरच्या 3 लाईन मध्ये येतो, वरच्या 3 लाईन. बर आणि स्मॉल कुठे येतो रे, खालच्या 3 लाईन मध्ये, म्हणजे वरती अर्धा खालती अर्धा, खालच्या 3 लाईन मध्ये. म्हणजे ही सिंगल लाईन नोटबुक मध्ये आपण असं लिहितो बरं का रे, ई पी नंतर क्यू बघा कसा काढायचा आहे, अगोदर गोल काढायचा बरं का रे, अगोदर गोल काढायचा, ठीक. आणि बरोबरचं मार्किंग असं खाली करायचं, ठीक आहे. म्हणजे असं करणार, असं म्हणजे बरोबरचं चिन्ह असं वर असतं ना, त्याच्या उलट असं खाली करणार, ठीक आहे. आलं असेल लक्षात तुमच्या. चला क्यू, पण स्मॉल लेटर मधला क्यू कुठे येईल, लक्ष क्यू झाला. आर कसा, आर बघा, आर सरळ उभी रेष मध्यभाग करायचा, वरती असा डावीकडे चंद्र केलेला अर्धा गोल व्यवस्थित कर. स्मॉल कुठं असतो बघा, ह्याच्यात होता का कुठं, वरच्या 3 लाईन मध्ये घे, नाही मधल्या 2 लाईन मध्ये म्हणलं असं आर. यस कसा काढणार बघा, आपलं ठरलंय बघा, 1 2 3 वरच्या 3 लाईन मध्ये, मग इथं अर्धा असाशी आणि इकडे तोंड केलेलं असाशी, झाला यस. आता बघा पुढे काय करणार, बर यस. आता लक्ष द्या, छोटा कसा काढणार, असा काढणार, यस. टी कसा काढणार बघा, टीचं काय नाही, सोपं आहे एकदम, असं आडवी रेष आणि त्याच्यामधून अशी रेष, टी. ओके, OPQRST. आता स्मॉल टी कसा काढणार बघा, स्मॉल टी तो पण वरच्याच 3 लाईन मध्ये असतो, झालं. लक्षात येते तुमच्या, OPQRST. आता यू बघा, यू वरच्या 3 लाईन मध्ये आणि मधल्या 2 लाईन मध्ये, ठीक आहे. यू व्ही कसा काढायचा बघा, व्ही झालं, आलंय थोडे जवळ आले. वरच्या 3 लाईन मध्ये इकडे बघा, या 2 वरच्या टिंब बरोबर मिडलला खाली, इथून मध्यभागी खाली व्ही, आणि छोटा व्ही तर असं येईल मधल्या 2 लाईन मध्ये व्ही. हे बघा मधल्या 2 लाईनची उंची एवढीची व्ही. डब्ल्यू 2 उभ्या रेषा, इथं एक मध्ये पॉइंट, खालून वरून डब्ल्यू. स्मॉल कसा येईल, असा आणि असं, डब्ल्यू एक्स कसा येतो बघा, एक्स वरच्या 3 लाईन. आता ही बघा, ही लाईन मी धरून चाललो, इकडे बघा तुमच्या लक्षात आलं असेल, ही वरची लाईन सेम आहे माझी, इक्वल हाईट इक्वल घेऊन चाललोय मी, वरची 3 लाईन येते का नाही येते लक्षात, ठीक आहे. डब्ल्यू एक्स बघा, एक्स असं, ठीक आहे बघा असं, आणि छोटा एक्स असा आहे, एक्स. वाय बघा, कॅपिटल वाय असा असतो, हे बघा आधी वरच्या 2 लाईन मध्ये व्ही काढायचं, सरळ उभी रेष असते, सरळ उभी. आणि स्मॉल लेटर कसा असतो वायचा, इकडे बघा असा, इथं व्ही काढला समजा, असं व्ही काढला, आणि मग ही जी तिरकी लाईन आली ना, ती तिरकी लाईन बी कंटिन्यू वाय एक्स वाय. आता झेड बघा, झेड वरच्या 3 लाईन मध्ये, आणि ही उजव्या बाजूने असं, आणि स्मॉल मधल्या 2 लाईन मध्ये, म्हणजे अर्धाची लेची झालं झेड. अशा पद्धतीने हे लेटर झाले. आता मी काय करतो, एक 2 लाईन लिहून दाखवतो शेवटच्या, म्हणजे आपलं संपलं. आता उदाहरणार्थ 10वीला एक थेरम आहे, तो थेरम काय आहे बघा, तर थेरम आहे आपला ऑपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. हा एक 10वीला थेरम आहे, ऑपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी.
ऑपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी ऑपोजिट अँगल ऑफ किंवा हा मॅथ्सचा एक थेरम आहे 10वीचा बरं का. किंवा 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 अजून एक त्या सर्कलमध्येच आहे इफ कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट देन आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ कॉर्ड्स आर म्हणजे जर 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 दोन कॉर्ड इक्वल असतील बघा लक्ष द्या बरं लक्ष द्या दोन कॉर्ड इक्वल असतील तर त्याच्या जे समोरचे करस्पॉन्डिंग आर्क असतात ते सुद्धा इक्वल असतात इफ कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट देन बर बर बर. आपण काय करू 10वीचा थेरम आहे त्याचं नाव काय आहे बघा इफ बघा ऑपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. आपण इथं लिहून घेऊ बर बर बर. आता सुरुवातीला वाक्याचं सुरुवातीचं पहिलं लेटर कॅपिटल असतं म्हणून पहा ऑपोजिट ऑपोजिट शब्द लिहितोय बघा ऑपोजिट हे बघा पहिलं लेटर कॅपिटल बाकीचे स्मॉल आहेत ऑपोजिट ऑपोजिट angles of cyclic हा लक्ष द्या अक्षर कसं काढतोय बघा अक्षर कसं काढतोय इकडे लक्ष द्या. हवा पी खालच्या 3 लाईन मध्ये असतो टी वरच्या 3 लाईन मध्ये. आपलं ठरलंय काय जी जे पी क्यू आय खालच्या 3 लाईन मध्ये आणि BDFHKLT BDFHKLT वरती बघा टी वरती आला एफ वरती आला एल वरती आला एल वरती आलता बघा जी जे पी क्यू आय पैकी जी आलाय पी आलाय तो खाली आहे वाय आला खाली आहे ठीक आहे. ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन बरं का रे क्वाड्रिलॅटरल QUA क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय रे चौकोन क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ऑफ राहिलाय बरं का इथं ठीक आहे चला असू द्या क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी SU सप्लिमेंटरी बघा इथं वाय बघा जागा नाही मला थोडीशी मी इथे ऍडजस्ट करू सप्लिमेंटरी ठीक आहे. बर आता मी हेच सिंगल लाईन मध्ये लिहून दाखवतो बघा सिंगल लाईन मध्ये कसं लिहायचं बघा. फॉर एक्झाम्पल आपण काय केले आता आहे ना इथं लक्ष द्या ही लाईन ड्रॉ केली एवढं झालं ते शेवटचं आहे बघा ऑपोजिट वरच्या 3 लाईन मध्ये असतो आता पी कुठं असतो पी स्मॉल पी खालच्या 3 लाईन मध्ये वरती अर्धा खाली अर्धा ऑपोजिट बघा ऑपोजिट जसं इथं आहे तसंच लिहितो बघा ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक लक्ष द्या हे बघा मित्रांनो हे खाली आलं खाली जी खाली आला खाली पी खाली आला खाली याच पद्धती सायक्लिक क्वाड्रिलॅटरल बघा खाली येतोय म्हणजे अर्धा खाली ना अर्धा वर असतो QUA क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या मी मॉडर्न अकॅडमी आयोजित श्री कारंडे सर या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी अक्षर कसं काढावं या संदर्भात मी थोडंसं मार्गदर्शन केलं. मी यानंतर असे छोटे छोटे किंवा काही महत्त्वाचे व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करणार आहे त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यानंतर जे नोटिफिकेशन आहे घंटी तिला क्लिक करा आणि ऑल चं बटन क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या ज्या काही नोटिफिकेशन आहेत ते सर्वात प्रथम मिळतील. तरी धन्यवाद थांबूया.